कुळीथची उसळ करायलाही तितकीच सोपी आणि चवीला सुद्धा एक नंबर लागते। आता याची उसळ कशी करायची ते बघूया। सगळ्यात आधी एका कढईमध्ये तेल घ्यायचंय। साधारण 1 ते 2 चमचे तेल घेतलं तरी चालेल। तेल थोडंसं गरम करून घ्यायचंय। सगळ्या कढईभर मी पसरवून घेते। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा मोहरी। मोहरी चांगली फुलली, चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचे अर्धा चमचा जिरे। जिरे सुद्धा चांगले फुलू द्यायचे। जिरे चांगले फुलले की यामध्ये घालायचे अर्धा बारीक चिरलेला कांदा आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो। इथे मी टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मग टोमॅटो चिरून घेतलाय। आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचंय। टोमॅटो मऊ होईपर्यंत आणि कांद्याला हलका तांबूस रंग येईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचंय। बघू शकता 3 ते 4 मिनिटांनंतर आपला कांदा आणि टोमॅटो चांगला भाजून झालेला आहे। आता यामध्ये घालायचे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। आलं लसूण पेस्ट घातली की यामध्ये घालायचे आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट। इथे मी 2 ते 1.5 चमचा लाल तिखट घेते। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आणि किंचितशी हळद। आता हे सगळं चांगलं मिक्स करायचंय आणि 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचंय। बघू शकता सगळा चांगला मसाला परतवून घेतलाय आणि एकदम सॉफ्ट झालेला आहे। टोमॅटो पण यातला एकदम मऊ झालाय। आता यामध्ये घालायचं अर्धा कप गरम पाणी आणि हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे ना मसाल्याला पटकन तेल सुटतं। तरी सुद्धा आपण 2 मिनिटं झाकून ठेवून याला शिजवून घेऊ। आपला मसाला शिजतोय तोपर्यंत हे जे कुळीथ आहेत हे आपण हाताने मोकळे करून घेऊया, म्हणजे कढईत पटकन टाकायला सोपं पडेल। आपला मसाला बघा एकदम परफेक्ट शिजलाय। तेल सुद्धा त्याला व्यवस्थित शिजलंय। या भाजीला चव या मसाल्यामुळेच येते। मसाला व्यवस्थित शिजला असेल, भाजला गेला असेल तर भाजी सुद्धा तितकीच चविष्ट होते। आता यामध्ये घालूयात मोड आलेले कुळीथ। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आणखी 1-2 मिनिटं या मसाल्यासोबत कुळीथ आपले हे परतवून घेऊयात।
कुळीत सगळे 2 ते 3 मिनिटं मसाल्यासोबत परतवून झाले की यामध्ये घालायचे गरम पाणी। पुन्हा मी इथे 1 कप गरम पाणी घेते आणि हे कुळीत चांगले शिजवून घ्यायचे। पाणी आटलं, कुळीत शिजले की नाही ते चेक करायचे आणि गॅस बंद करायचा। अशा प्रकारे थंडीमध्ये खास कुळीतची उसळ तयार आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी होते हे कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की कळवा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक यू सो मच फॉर वॉचिंग।